नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे 2025ची, त्यामध्ये जो PG कोर्सेस आहे MA सोशिओलॉजी, तर याचा जो सिलेबस काय असणार आहे तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर जे PG कोर्सेस आहेत तर त्या PG कोर्सेसला जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी डेट जी आहे तर ती डेट वाढून दिलेली आहे. तर ती 20 मे पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिलेबस बघणार आहोत MA सोशिओलॉजी या सब्जेक्टचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, या लॉग इनच्या पेजवरून जे विद्यार्थ्यांनी अजून ॲप्लिकेशन केलेलं नाही त्यांनी या ठिकाणी येऊन सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्या. या ठिकाणी रजिस्ट्रेशन हिअर या क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर ID पासवर्ड भेटेल, ID पासवर्ड इथे एंटर करून तुम्ही फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा, तुमचे जे कोर्सेस असणार आहे त्या कोर्सेसचा सिलेबस बघून घ्या आणि अभ्यासाला लागून जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघा MA सोशिओलॉजी या सब्जेक्टचा आपण सिलेबस बघणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन सिलेबस 2025-26. यामध्ये बघा इन्स्ट्रक्शन सुरुवातीला दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंटसाठी बघा इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहे. ऑल कॅन्डिडेट शुड फिल अप ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बाय क्लिकिंग ऑन द फॉलोइंग लिंक्स. या ठिकाणी या लिंकचा यूज करून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर दुसरं इन्स्ट्रक्शन काय दिलेली आहे, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम पेपर विल बी कन्सिस्ट 2 सेक्शन. 2 सेक्शनमध्ये तुमचा पेपर असणार आहे. पहिल्या सेक्शनमध्ये कोणते क्वेश्चन असणार आहे आणि किती मार्कचे असणार आहे. 20 MCQ असणार आहेत. MCQ क्वेश्चन असणार आहे. एक क्वेश्चन 1 मार्क्सला, अशा प्रकारे 20 मार्क्सचं तुम्हाला सेक्शन फर्स्ट असणार आहे. त्यामध्ये मग कोणकोणते विषय येणार आहे, जनरल नॉलेज असेल, त्यानंतर ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल आणि करंट अफेअर्स असे सब्जेक्ट सेक्शन बी मध्ये येणार आहे. सेक्शन ए मध्ये येणार आहे. त्यानंतर सेक्शन बी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये बघा, सेक्शन बी मध्ये 35 MCQ येणार आहेत. 35 MCQ 2 मार्क्स इच. बघा यामध्ये बघा 35 MCQ येणार आहेत 2 मार्क्स इच, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्क्सला, अशा प्रकारे. प्लस 2 शॉर्ट्स नोट्स येणार आहे, त्या प्रत्येकी 5 मार्कला. अशा प्रकारे 80 मार्कचा हा तुम्हाला सेक्शन बी असणार आहे. आता हे 35 MCQ, एक MCQ 2 मार्क्सला, म्हणजे झाले 70. आणि त्यानंतर हे 2 शॉर्ट्स नोट्स जे आहेत तर त्या 2 शॉर्ट्स नोट्स प्रत्येकी 5 मार्कला आहे. असे 10 मार्क्स, टोटल झाले 80 मार्क्स. हे 80 प्लस हे 20, हे झाले 100 मार्क्सचा तुमचा पेपर. यामध्ये बघा सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन तुम्हाला यामध्ये येणार आहे. त्याचा सिलेबस आपण बघणार आहोत. एक्झामिनेशन ऑफ बोथ द सेक्शन विल बी कंडक्टेड टुगेदर. हे सेक्शन जे आहे यामध्ये तुम्हाला ब्रेक वगैरे मिळणार नाही. ते लगेच ए सेक्शन झाला का बी सेक्शन चालू होणार आहे, अशा प्रकारे. फॉर फर्दर डिटेल्स रेफर टू द ॲडमिशन पोर्टल ऑफ द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आता यामध्ये बघा सेक्शन ए जो आहे, हा सेक्शन ए मध्ये जनरल ॲप्टिट्यूड हा प्रत्येक जे PG कोर्सेसचे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये हा फर्स्ट सेक्शन हा जो आहे तर तो कॉमन असणार आहे. त्यामध्ये 20 क्वेश्चन जे आहे त्यामध्ये 1 मार्क्स, प्रत्येकी क्वेश्चनला 1 मार्क्स असणार आहे. अशा प्रकारे 20 मार्कचा हा सेक्शन असणार आहे. त्यामध्ये जनरल नॉलेज येणार आहे, लॉजिकल रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि करंट अफेअर्स असे 4 सब्जेक्ट त्यामध्ये त्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जाणार आहे. सेक्शन बी जो आहे तर त्याविषयी आता माहिती बघूयात. सेक्शन बी सोशिओलॉजी सिलेबस. यामध्ये कोर्स नंबर फर्स्ट जो आहे, इंट्रोडक्शन ऑफ द सोशिओलॉजी. यामध्ये सोशिओलॉजी ॲज अ सायन्स, यामध्ये ओरिजिन, या ठिकाणी बघा ओरिजिन अँड डेफिनेशन ऑफ सोशिओलॉजी. त्यानंतर बघा सब्जेक्ट मॅटर अँड स्कोप ऑफ सोशिओलॉजी, यावर प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा नेचर ऑफ सोशिओलॉजी ॲज अ सायन्स. त्यानंतर बघा दुसरा यामध्ये सब टॉपिक्स असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक कन्सेप्ट्स सोशिओलॉजी फर्स्ट. यामध्ये बघा कोणते टॉपिक्स असणार आहे, सोसायटी, सोशल स्ट्रक्चर अँड सोशल इन्स्टिट्यूशन, डेफिनेशन,
त्यामध्ये यांच्या डेफिनेशन येतील, मिनिंग तसेच कॅरेक्टरिस्टिक्स यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा सोशल ग्रुप, यामध्ये डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड टाइप्स तुम्हाला विचारले जाणार आहे. तिसरा टाइप्स आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स इन सोशियोलॉजी. यामध्ये कल्चर, त्याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, कॅरेक्टरिस्टिक्स तसेच एलिमेंट्स अँड टाइप्स यावर तुम्हाला प्रश्न येतील. त्यानंतर बघा सोशलायझेशन, यावर तुम्हाला डेफिनेशन, एम्स किंवा एजियन्सेस, त्यानंतर सोशलायझेशन यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. पुढील त्यामधील सब टॉपिक आहे चौथा, बेसिक कन्सेप्ट्स इन सोशियोलॉजी थर्ड. यावर तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघा सोशल स्ट्रॅटिफिकेशन, सोशल मोबिलिटी, सोशल कंट्रोल, हे जे टॉपिक आहे तर याच्यावर तुम्हाला मिनिंग, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड टाइप्स अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर सोशल चेंजेस, मिनिंग असेल, डेफिनेशन, फॅक्टर्स ऑफ सोशल चेंजेस, त्यामध्ये कल्चर असेल, डेमोग्राफिक्स असेल, टेक्नॉलॉजिकल असेल, त्यानंतर जिओग्राफिक असेल, यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. कन्सेप्ट्स ऑफ कल्चर लॅक, यावर प्रश्न येतील बघा. सोशल मोमेंट, यामध्ये मिनिंग, प्री कंडिशन्स, त्यानंतर अँड रोल ऑफ सोशल मोमेंट इन प्रोमोटिंग अँड सोशल चेंज विथ इल्युस्ट्रेशन, यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर कोर्स सेकंड जो आहे, तर कोर्स सेकंड बघा, सेक्शन बी मधला हा कोर्स सेकंड असणार आहे. यामध्ये जे सब टॉपिक दिलेले आहे बघा, द इमर्जन्सी ऑफ सोशियोलॉजिकल थ्रू इन युरोप, इंटेलेक्चर अँड सोशल कॉन्टेस्ट, त्यामध्ये इनलाइजमेंट, त्यानंतर फ्रेंच रिव्होल्युशन असेल, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन असेल, यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर बघा त्यामधील सब टॉपिक आहे बघा युरोपियन थिंकर्स. यामध्ये बघा ऑगस्ट कोमेट, त्यामध्ये लॉ ऑफ 3 स्टेजेस असेल, इमल डुक्लियम, त्यानंतर कार्ल मार्क्स असेल, मार्क्स वेबर असेल, हे जे यांवर तुम्हाला प्रश्न बघा पुढील टाइप्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर बघा पुढील जो टाइप असणार आहे या ठिकाणी बघा इमर्जन्सी ऑफ सोशियोलॉजी इन इंडिया. यामध्ये हे जे टॉपिक्स दिलेले आहे, यामध्ये बघा नॅशनलिझम असेल, डेव्हलपमेंट ऑफ सोशियोलॉजी इन इंडिया असेल, यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर पुढे आहे बघा इंडियन थिंकर्स. यावर बघा खालील जे GS गुरिये असेल, त्यामध्ये MN श्रीनिवास असेल, देसाई असेल, BR आंबेडकर असतील, यांवर तुम्हाला बघा प्रश्न येणार आहे. हे जे टॉपिक आहे व्यवस्थित करून जा, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स जे आहे तर ते ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये मिळणार आहे. त्यानंतर कोर्स थर्ड आहे. कोर्स थर्ड्स मध्ये बघा इंट्रोडक्शन टू सोशल रिसर्च, कन्सेप्ट अँड अप्रोचेस, यामध्ये मिनिंग, सिग्निफिकन्स अँड टाइप्स ऑफ सोशल रिसर्च, यावर प्रश्न बघायला मिळतील. इथिक्स इन सोशल रिसर्च, यावर बघायला मिळतील बघा. त्यानंतर पॉझिटिव्ह वेस्ट, त्यानंतर क्रिटिकल, इंटरप्रिटेटिव्ह, त्यानंतर फेमिनिस्ट अप्रोचेस, यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. त्यामध्ये पुढचा सब टॉपिक्स असणार आहे बघा या ठिकाणी बघा द रिसर्च प्रोसेस अँड प्रोसेस ऑफ डाटा कलेक्शन. यामध्ये बघा स्टेप्स इन सोशल रिसर्च, सॅम्पलिंग असेल, टेक्निक्स असेल, यावर टेक्निक्स ऑफ डाटा कलेक्शन असेल, त्यामध्ये ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू अँड क्वेश्चनरी, मिनिंग्स, टाइप्स, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस, यावर प्रश्न येणार आहे. पुढचा बघा त्यामधील टॉपिक्स आहे क्वांटिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स. यावर बघा सर्वे असेल, सर्वेचा मिनिंग, नेचर, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस, यावर प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर बघा केस स्टडी, मिनिंग, नेचर, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस, यावर प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा
पुढील त्यामधील टॉपिक आहे चौथा, डाटा ॲनालिसिस अँड रिपोर्ट रायटिंग. यामध्ये बघा रिपोर्ट रायटिंग यावर प्रश्न बघायला मिळतील. यूज ऑफ टेबल्स, त्यानंतर यामध्ये मीन, मोड, मीडिया, त्यानंतर डिस्पर्शन यावर प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर यूज ऑफ कम्प्युटर इन सोशल रिसर्च यावर प्रश्न बघायला मिळणार आहे. त्यानंतर कोर्स चौथा जो आहे बघा या ठिकाणी इंडियन सोसायटी इश्यू अँड प्रॉब्लेम्स यावर बघा तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. फोर्स दॅट द कॉन्ट्रीब्यूट द मेकिंग कॉन्टेम्पररी इंडिया यावर बघा प्रश्न येणार आहे बघा. कोनलायझेशन, मॉडरेशन ऑफ ग्लोबलायझेशन यावर प्रश्न येतील. नेशन बिल्डिंग्स असेल, त्यानंतर इंडियन डेमोक्रेसी असेल, इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट यावर प्रश्न बघायला मिळणार आहे. त्यानंतर पुढचा त्यामधीलच टॉपिक आहे चेंजिंग नेचर ऑफ इंडियन सोसायटी. यामध्ये बघा चेंजिंग नेचर ऑफ मॅरेज, फॅमिली, हाऊसहोल्ड यावर प्रश्न येतील. डिबेट्स अराउंड लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर अँड क्युअर, LGBTQ अँड लाईव्ह इन रिलेशनशिप यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहे. हे टॉपिक्स चांगले करून जा, नक्कीच तुम्हाला छान मार्क्स मिळणार आहे. कॉन्टेम्पररी इंडिया इश्यू अँड चॅलेंजेस फर्स्ट त्याच्यातलाच टॉपिक आहे. ॲग्रिकल्चर इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, लँड रिफॉर्म्स, ग्रीन रिव्होल्युशन अँड MGNREGA यावर प्रश्न बघायला मिळतील बघा. नेचर ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया यावर बघा प्रश्न जे आहे तर ते प्रश्न तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनला बघायला मिळणार आहे. आणि शेवटचा टॉपिक आहे यामधला कॉन्टेम्पररी इंडिया इश्यू अँड चॅलेंजेस सेकंड. यामध्ये मीडिया अँड डेमोक्रेसी, चेंजिंग रोल ऑफ इंडिया, रोल ऑफ मीडिया अँड कमर्शलायझेशन ऑफ मीडिया यावर प्रश्न येतील. एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन अँड हायर एज्युकेशन यावर प्रश्न मिळतील. हेल्थ, पब्लिक हेल्थ सेक्टर अँड प्रायव्हेट हेल्थ सेक्टर, ॲक्सेस, अफोर्डेबिलिटी अँड इथिक्स यावर तुम्हाला प्रश्न जे आहे तर ते प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ सोशलॉजी या डिपार्टमेंट अंतर्गत जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे 25-26ची, तर त्याचा जो त्यामधील जो कोर्स आहे MA सोशिओलॉजी, तर याचा जो सिलेबस जो आहे तर तो सिलेबस आपण बघितलेला आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.